राणे साहेब, तुम्ही जर 96 कोळी आहात तर तुमचा मुलगा 41 वर्षाचा तो टिल्लू नितेश राणे हा ओबीसी कसा? आणि जर मराठ्यांच्या आमदारांना समाजासाठी काम करता येत नसेल तर अजिबात करू नका. जे काही 143 144 मराठ्यांचे आमदार आम्ही मराठा म्हणून निवडून दिले, त्यांना जर मराठ्यांच्या पोरांची दया येत नसेल तर न येऊ द्या. आमच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देता येत नसेल तर नका देऊ. पण कमीत कमी या गोरगरीब लेकरांच्या आणि गोरगरीब सर्वसामान्य विस्थापित कष्टकरी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या लढ्यात कमीत कमी विरोध तरी करू नका. मराठा आरक्षणाला विरोध करणारे अनेक भडवे आहेत, त्यामध्ये मराठ्यांचे सुद्धा पाठीमागे नाही. नारायण राणे सर्वसामान्य माणसाला मराठ्यांनी मंत्री बनवलं. आता तर केंद्रीय मंत्री आहेत, त्यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी. रामदास कदम पर्यावरण मंत्री बनले राज्याचे मराठ्यांच्या मतावर. आणि राज्याचे मुख्यमंत्री असणारे मुख्यमंत्री राहिलेले मराठ्यांचे नेते नारायण राणे साहेब म्हणतात, आम्ही 96 कोळी मराठा, मनोज जरांगेच्या मागणीशी मी सहमत नाही. कुणबी आणि 96 कोळी मराठ्यांचा रोटी बेटी व्यवहार होत नाही. राणे साहेब, तुम्ही जर 96 कोळी आहात तर तुमचा मुलगा 41 वर्षाचा तो टिल्लू नितेश राणे हा ओबीसी कसा? त्याचं ओबीसी सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही 96 कोळी आहे म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री राहिला, 10-20 पिढ्याची प्रॉपर्टी तुम्ही जमून ठेवली तरी तुमच्या आमदार असलेल्या कोट्याधीश असलेल्या पोराला जर ओबीसी सर्टिफिकेट लागतं. नारायण राणे विरोध त्यांचा, त्याचा पोरगा ओबीसी आणि हा 96 कोळी. आता आम्ही जर म्हटलं हा तुमचाच मुलगा आहे, तुमच्या जातीचा नाही, आणि तुमचा मुलगा कसा झाला तर राग नाही येणार का त्यांना? मग माझी सख्खी मावशी ओबीसी आहे आणि मी ओपन आहे, ते म्हणते तुम्ही वेगळ्या जातीचे, मग आम्हाला राग नाही येणार का? मुख्यमंत्री राहिले तरी तुम्ही मराठ्यांच्या लेकरांच्या न्यायात आडवं येण्याचं काम करता. दुसरे कोकणातले नेते रामदास कदम, आम्ही 96 कोळी मला ते मनोज जलांगेच्या मागण्या आम्हाला मान्य नाही. मनोज जलांगेने आमच्या काय आरक्षणाचा आमच्या ओबीसी प्रमाणपत्राचा ठेका घेतला काय? तोतला बोलतो तो. अरे रामदास कदम, एक वर्षभराची पूर्वीची गोष्ट असेल, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर तू पत्रकार परिषद घेतली, झेंडूबाम लावून रडत होता तू. झेंडूबाम, डोळ्याला पाणी येत नाही म्हणून झेंडूबाम लावत होता आणि म्हणत काय होता, माझ्या पोलांचं कथोनाल, माझ्या पोलांवरती अन्याय झाला, माझ्या पुलच्या पिल्या कशा जपतील, माझ्यावर अन्याय झाला, मी खूप अन्याय सहन केला. रामदास कदम पर्यावरण मंत्री राहून कोट्यावधीची प्रॉपर्टी पिढ्यानपिढ्या बसून खातील एवढी तू कमावली तरी थोडासा तुझ्यावर पक्षाने अन्याय केला तर तू झेंडूबाम लावून रडत होतास. गोरगरीब मराठ्यांची लेकर आरक्षण नाही म्हणून फासावर लटकायला लागली, विष प्राशन करायला लागली, अरे पाण्याच्या टाकीवरून आणि टावर वरून उड्या मारायला लागली. आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरलो तर बिघडलं काय? तुला जर मराठ्यांना पाठिंबा देता येत नसेल तर देऊ नकोस, मराठ्यांना समर्थन देता येत नसेल तर देऊ नकोस, परंतु कमीत कमी आडवा तरी येऊ नको. या मराठ्यांना ज्यांना मदत करायची त्यांनी करा, ज्यांना मराठ्यांना पाठिंबा देण्याची इच्छा आहे त्यांनीच द्या, ज्यांना पाठिंबा देता येत नसेल त्यांनी देऊ नका, पण मराठ्यांना आडवं तरी येऊ नका. कारण आतापर्यंत मराठ्यांना जो कोणी आडवा आला त्याला आडवं करण्याचं काम याच मराठ्यांनी केलेलं आहे. म्हणून मराठ्यांच्या नादाला लागू नका. मराठ्यांचे नेते मराठ्यांना विरोध करतायत, त्याचं कारणही आहे, यांचे अर्ध्याच्या वर सर्टिफिकेट कुणबीचे आहेत. राधाकृष्ण विखे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य,
तो पठ्या सुद्धा मराठ्यांच्या विरोधात आहे, कारण त्याच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे. या सगळ्या लोकांनी गोरगरीब मराठ्यांच्या मताचा वापर करून मोठमोठ्या पदावर ते आज आहेत आणि मराठ्यांनाच विसरतायत. बांधवांनो, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला इथून पुढे त्याची जागा दाखवण्यासाठी आपल्याला तयार राहिलं पाहिजे आणि अण्णासाहेब पाटलाला स्मरून मराठा आरक्षणाचा लढा इथून पुढे आपल्याला चालू ठेवायचा. मराठा आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटलांनी पहिलं बलिदान दिलं, आरक्षण मिळालं नाही. त्यानंतर देवीदासजी वडजे सरांनी, अण्णासाहेब जावळे पाटलांनी, विनायकराव मेटे साहेबांनी मराठा आरक्षणासाठी फार मोठं काम केलं, तरी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. मराठा समाजाचं घोंगडं भिजतच पडलं. आरक्षणाच्या प्रश्नावरती काही काळ विरजन पडलं आणि त्यानंतर याच महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी अत्यंत निंदनीय आणि दुर्दैवी घटना घडली. श्रद्धा सुद्रिक नावाच्या आमच्या मराठा समाजाच्या अल्पवयीन ताईवरती अन्य अत्याचाराने बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध म्हणून, या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील लाखो मराठे एकवटले आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठ्यांनी मोर्चे काढले. त्या मोर्चाला नाव दिलं मराठा क्रांती मूक मोर्चा. या मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ जमलेल्या मराठ्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात नव्या क्रांतीला सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मोर्चे निघाले. मोर्चात जमलेल्या लोकांची संख्या लाखोंची होती. 2 लाख, 5 लाख, 10 लाख मराठे लाखोनी जमले. या मोर्चानं 2च मागण्या सरकारकडे केल्या. मागणी क्रमांक 1, कोपर्डीतील श्रद्धाताईवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आणि मागणी क्रमांक 2, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. 2 महत्वाच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या नाही. मराठा समाज एकत्रित येऊन फायदा झाला नाही. तेही आंदोलन मॅनेज करण्याचं काम सरकारनं केलं आणि मराठ्यांनी दुसरं पाऊल उचललं. पुन्हा मोर्चे काढायला सुरुवात केली आणि त्या मोर्चाला नाव देण्यात आलं मराठा क्रांती ठोक मोर्चा. ठोक मोर्चा हा नावाला ठोक मोर्चा होता, पण कुठल्याही घटनात्मक चौकटीच्या पलीकडे मराठ्यांनी या मोर्चात पाऊल उचललं नाही. मराठा क्रांती ठोक मोर्चात लाखो मराठे एकवटले, पण कुठेही गालबोट लागेल असं कृत्य मराठ्यांच्या पोरांनी केलं नाही. शांततेच्या मार्गाने मराठ्यांचा ठोक मोर्चा पार पडला. एवढी शिस्त होती, एवढा संयम होता, एवढे संस्कार मराठ्यांच्या मोर्चात होते. अरे लाखो मराठ्यामधून एक ॲम्ब्युलन्स गाडी 1 मिनिटात बाहेर पडत होती. हे मराठ्यांचे संस्कार आणि शिस्त मराठ्यांनी त्या आंदोलनात दाखवून दिली. कारण मराठा समाज हा घटना मानणारा समाज, मराठा समाज हा संविधान मानणारा समाज आहे. कारण आमच्या बाबासाहेबांनी आमची घटना लिहिताना एक वाक्य उत्कर्षाने वापरलं. बाबासाहेब म्हणाले, भारतीय राज्यघटना लिहिताना मला फारसे कष्ट पडले नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होतं. आमच्या बाबासाहेबांनी आमच्या शिवरायाचा आदर्श घेऊन जर घटना निर्मिती केली असेल तर त्या घटनेचा आदर मराठ्यांच्या पोरांनी करावा. ते आम्हाला कुणीही शिकू नका. अलीकडे शिस्तबद्ध मराठ्यांना घटना सांगितली जाते, सांगू नका. घटना मानणारा सगळ्यात सुशिक्षित आणि घटना मानणारा शिस्तबद्ध समाज जर कोण असेल तर मराठा. घटना आम्हाला सांगतात, हिंदुत्व आम्हाला सांगतात. तुम्ही कोण रे आम्हाला हिंदुत्व सांगणारे? वर्षानुवर्ष छत्रपती शिवरायांनी 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते हिंदुत्व या मराठ्यांना कुणी सांगू नका.
ज्यावेळी तुमच्या निवडणुका जवळ येतात त्यावेळी हिंदू हिंदू म्हणून तुम्ही आमची मतं घेता आणि याच मराठ्यांच्या लेकरांना फाशी घेण्याची वेळ येते, आरक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते, आरक्षणासाठी आत्महत्या करण्याची वेळ येते, त्यावेळी निवडणुकीत तुम्हाला हिंदू म्हणून मतदान करणारे मराठे का हिंदू राहत नाहीत का? तुमच्या निवडणुकीवेळी मराठी हिंदू होतात आणि आरक्षण मागलं तर मराठी का धर्म बदलतात का? आमचा हिंदू म्हणून वापर करून घेणाऱ्यांनो, या हिंदू मराठ्यांच्या भावना जागा करा, हिंदू मराठ्यांच्या भावना समजून घ्या आणि या मराठ्यांच्या पाठीमागे हिंदू म्हणून खंबीरपणे उभे राहा. हा मराठा समाज हिंदू म्हणून तुमची वाट पाहतोय. पण निवडणूक आली, मराठ्यांनो आपण हिंदू आहोत. भाई और बहिणो, प्रत्येक मराठ्याच्या पोराच्या मोबाईल मध्ये आवाज, जय श्रीराम. तू आम्हाला श्रीराम सांगू नको. पिढ्यानपिढ्या मराठे घरात रामप्रभूची सेवा करत आले, पिढ्यानपिढे मराठे बजरंगबलीचं दर्शन करत आले, अरे पिढ्यानपिढ्या मराठे अखंड हरिनाम सप्ताह करत आले. अरे एवढंच काय, अयोध्येची बाबरी मस्जिद पाडली ना, तिथं सुद्धा महाराष्ट्रातले मराठे गेले होते. आम्हाला हिंदुत्व तू शिकू नकोस. आणि ज्यावेळी धर्माचं तुझं निवडणूक येते, तू मराठ्यांच्या मताचा हिंदू म्हणून वापर करतोस. आमच्या पोरांना सुद्धा आता आरक्षणाची गरज आहे. मराठ्यांची लेकरं म्हणजे हिंदूची लेकरं आहेत. या लेकरांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही कुठंतरी बाजू मांडली पाहिजे. पण बांधवांनो, तुमच्या आमच्या मताचा फक्त वापर करण्यात आला आणि 50 वर्षात या मराठा समाजाला हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टिकेल असं आरक्षण आतापर्यंत कुणीच दिलं नाही. आतापर्यंत 2-3 वेळा ज्या काही आरक्षण मिळालं ना, ते ज्या अर्थी सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, त्या अर्थी आरक्षण कायद्याच्या चौकटीतलं नव्हतं. ते आरक्षण फक्त राजकीय मतांची गोळाबेरीज करण्यासाठी दिलं होतं. राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात, मराठ्यांना आरक्षण तर आम्हीच दिलं होतं. देवेंद्रजी म्हणतात, तुम्हीच दिलं होतं, टिकलं का नाही? म्हणजे उद्धव ठाकरेंनी टिकवलं नाही. उद्धव ठाकरे पंतप्रधान होते का? बरं ठीक आहे, ते झालं, मातीत जाऊ देत हे पाठीमागचं. आता तर सत्ता तुमचीच आहे ना. राज्य सरकारला आरक्षण देता येतं. विरोधात असताना म्हणतात आम्हाला सत्ता द्या, आम्ही पहिल्याच बैठकीत मराठा व धनगर समाजाला आरक्षण देऊ. का बरं मराठा धनगर समाजाला आता आरक्षण देत नाही? फरक एवढाच आहे, मराठ्यांना 40 दिवस दिले होते आणि धनगरांना 50 दिवस दिले होते. मराठ्यांना आरक्षण नाही आणि धनगरांना नाही. म्हणजे तुम्ही फक्त आमच्या मताचा वापर करताय. आता सरकार तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे. राज्यात निर्णय घेता येत नसेल तर केंद्रात कायदा करा. केंद्रात उद्धव ठाकरे आडवे येतात का? नुसतं राजकारण मराठा समाजासोबत करतायत. 58 मूक मोर्चे ठोक मोर्चे झाले तरी माझ्या समाजाला न्याय मिळाला नाही, आरक्षण मिळालं नाही. लाखोच्या संख्येनं समाज एकवटला तरी पदरात आरक्षण मिळालं नाही. आता मात्र मराठ्यांची लेकरं दुःखी झाली, उदास झाली, उद्विग्न झाली आणि याच दुःखातून मराठ्यांच्या लेकरांनी ठरवलं 90% मार्क पडून जर आम्हाला नोकरी लागत नसेल आणि 55% मार्क पडून जर दुसऱ्या समाजाचा माझा मित्र जर नोकरीला लागत असेल तर या देशात मार्क लिस्टला काही महत्व आहे की नाही? या देशात गुणवत्तेला काही महत्व आहे की नाही? या देशात हुशारीला काही महत्व आहेत की नाही? याच दुःखातून मराठ्यांची लेकरं दुःखी झाली आणि फक्त आरक्षण नाही म्हणून जर आम्हाला नोकरी मिळत नसेल तर जगून फायदा तरी काय? मराठ्यांच्या 42-43 तरुण तरुणीनं आरक्षणा अभाविल्या. आम्ही लाखोने एकत्र आलो तरी आरक्षण सरकारनं दिलं नाही. मराठ्यांची लेकरं करू लागली, मग तरी सरकार आम्हाला न्याय देईल असं वाटलं होतं, तरी सरकारनं मराठ्यांना न्याय दिला नाही. आणि त्याच मूक मोर्चातून आणि त्याच ठोक मोर्चातून अनेक दलाल समन्वयक तयार झाले. सरकारने त्या मराठ्यांच्या दलाल समन्वयकांना
मॅनेज करण्याचं काम केलं आणि ते समन्वयक कोट्यावधी रुपयाचा मलिदा सरकारकडून घेऊन मराठ्यांचे मोर्चे त्यांनी मॅनेज करून घेतले. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम आपल्या समाजाच्या काही दलाल समन्वयकांनी केलं. मोर्चे मोडीत निघाले. आमच्या मराठ्यांच्या लेकरांच्या तरी न्याय मिळाला नाही. आश्वासना पाठीमाग आश्वासन, गाजरा पाठीमाग गाजर मराठ्यांना दाखवण्यात आली. पुन्हा काही काळ गेला.